ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की ध्रुवाला भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर राजा अत्यंत आनंदित झाला आणि ध्रुवाची हत्तीवरनं मिरवणूक काढली. तेव्हा सुरुचीला खूप पश्चाताप झाला आणि तिनं सुनीतीची क्षमा मागितली आणि सुनीतीने सुद्धा सुरुचीला क्षमा केली. त्यानंतर ध्रुवाचा राज्याभिषेक झाला. ब्रह्मीबरोबर त्याचा विवाह झाला. एकदा त्याचा भाऊ उत्तम यक्षांच्याकडनं मारला गेला आणि हे समजताच अत्यंत क्रोधानं ध्रुवाने अनेक यक्षांचा संहार केला. प्रचंड हिंसा झाली. तेव्हा स्वतः पितामह स्वयंभू मनू रणभूमीवर आले आणि त्यांनी ध्रुवाला समजावलं, अरे केवळ वयाच्या 5व्या वर्षी तू भगवंतांना प्रसन्न करून घेतलंस, तरी तुझ्यामध्ये एवढा क्रोध आला कुठनं? ताबडतोब युद्ध थांबव, कारण यक्षांचा स्वामी कुबेर आहे, कुबेराचा मित्र भोलेनाथ आहेत. जर यक्षांच्या बाजूनं भोलेनाथ युद्धात उतरले तर तुझी काय अवस्था होईल? तेव्हा ध्रुवा शांत हो आणि त्वरित युद्ध थांबव. ध्रुवाने पितामहांचा उपदेश ऐकला आणि त्वरित युद्ध बंद केलं. तेव्हा स्वतः कुबेर तिथं आले आणि म्हणाले, ध्रुवा, तू आजोबांचा मान राखलास आणि युद्ध थांबवलंस, हे फार चांगलं झालं बघ, मला खूप समाधान वाटलं. आता मी सांगतो ते नीट ऐक. यक्षाने तुझ्या भावाला मारलेलं नाही आणि तू सुद्धा यक्षांना मारलेलं नाहीस. सर्वांचा जन्म मृत्यू करणारा ईश्वरच आहे. जा, नीट राज्य कर, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पाहिजे तो वर तू मागून घे. तेव्हा ध्रुव म्हणतो, माझ्या अंतःकरणात भगवंतांची भक्ती स्थिर व्हावी आणि सतत मला सत्संग घडावा. तेव्हा कुबेर म्हणाले, तथास्तु. त्यानंतर ध्रुवाने आपलं राज्य मुलांवर सोपवलं आणि तो विशाल क्षेत्रात गंगाकिनारी आला. गंगाकिनारी भजन ध्यान चिंतन करताना गंगेच्या प्रवाहाच्या खळखळाटानं त्याला विक्षेप यायला लागला. म्हणून ध्रुव गंगातीर सोडून निघाला. तेव्हा गंगामय्या प्रकट झाली आणि म्हणाली, बाळा, का निघालास? तेव्हा ध्रुव म्हणाला, माते, तुझ्या आवाजानं माझ्या ध्यानात अडथळा होतोय, म्हणून मी निघतो. तेव्हा गंगामय्या सांगते, बाळा, तू शांतपणे ध्यान कर, मी इथून शांतपणे मार्गक्रमण करेन, आवाज होणार नाही, पण तू इथनं जाऊ नकोस. गंगा शांत झाली. आजही ऋषिकेशजवळ ध्रुवधामजवळ गंगा आवाज न करता शांतपणे वाहत आहे. भगवंतांच्या आज्ञेनं ध्रुवाला नेण्यासाठी पार्षद विमान घेऊन आले. तेव्हा ध्रुव गंगेला प्रणाम करून सांगतो, माते, भगवंतांच्या आज्ञेनं तुला सोडून मी वैकुंठी जात आहे. तुझ्या सहवासात मला जो आनंद मिळाला तो वैकुंठी कसा मिळेल बरं? तेव्हा गंगा सांगते, बाळा, हे तर माझं भौतिक स्वरूप आहे. वैकुंठात मी आधी भौतिक स्वरूपात राहते. गंगेत स्नान करून ध्रुवाने गंगेला तिथल्या ऋषीमुनींना वंदन केलं आणि तो विमानात चढू लागला. तेव्हा साक्षात मृत्यूनं ध्रुवाला अडवलं आणि ध्रुवाच्या देहाची मागणी केली. पण ध्रुवानं मृत्यूला वाकवलं, त्याच्या शिरावर पाय ठेवला आणि तो विमानात चढला. सर्वांना अतिशय आनंद झाला. विमान निघाल्यावर ध्रुवाला आपल्या आईची आठवण झाली. तेव्हा त्याने विष्णुदूतांना एकदम सांगितलं, अहो माझी आई, माझी आई. तेव्हा विष्णुदूतांनी हसून सांगितलं, समोरच्या विमानात आई आहे. अशा स्वर्गीय विमानात बसून वाटेत अनेक ग्रहांचं दर्शन घेत घेत देव, गंधर्व, मानव यांची स्तुतिसुमने स्वीकारीत ध्रुव विष्णुलोकी पोचले. ध्रुवकथा सांगते की आढळ निश्चयाने कठीण काम कितीही असलं तरी ते पूर्ण होतं. पण निश्चय कसा हवा? तर कार्य पूर्ण करेन किंवा देहत्याग करेन. आपल्याला सिंहासनावर बसून दिलं नाही, ह्या अपमानामुळं ध्रुवबाळांनी सिंहासनाच्या अपेक्षेनंच तप केलं होतं. पण भगवंत प्रसन्न झाल्यावर वरदान माग म्हणल्यावर मात्र तो काही न मागता तुम्हाला जे आवडेल तेच द्या असं सांगितलं. पण भगवंतांनी त्याची मनोकामना जाणलेली असल्यामुळं भगवंतांनी त्याला 36,000 वर्ष राज्य करायला सांगितलं. म्हणून
अपेक्षेनं केलेल्या या तपाचं फल त्याला प्राप्त झालं. यासाठी ध्रुवचरित्र हे अर्थपुरुषार्थ समजावून सांगते. त्यानंतर ध्रुवाला मात्र खूप वाईट वाटलं. अरे अरे, भगवंताने मला काय हो विचारलं तेव्हा मी निर्मळ भक्ती मागायला पाहिजे होती. जरी तोंडानं मी काही बोललो नाही तरी मला मनातून सिंहासनाचीच अपेक्षा होती आणि तेवढ्यासाठीच मी तप केलेलं होतं. भगवंतांना खरोखर काही सांगायला लागत नाही. आपल्या मनातलं ते सर्व काही जाणतात आणि भक्ताची कामना पूर्ण करतात. ध्रुवानंतर त्याचा मोठा मुलगा उत्कलला गादीवर न बसवता धाकटा मुलगा वत्सरला गादीवर बसवलं. उत्कल अत्यंत वैराग्यशील होता. तो चांगला होता म्हणून प्रजेला नको होता. कारण प्रजेला वाईट राजा नको असतो तसं जास्ती चांगला राजाही नको असतो. म्हणून प्रजेनं उत्कलला वेडा ठरवलं आणि वत्सरला राज्य दिलं. लक्षात घ्या, त्या काळी प्रजेला राजा निवडण्याचा किंवा राजाला दूर करण्याचा अधिकार होता. याच वंशात पुढं अंगराजाचा मुलगा वेन कुविख्यात राजा झाला. वेन अत्यंत दुष्ट, न शिकलेला होता, तसंच सात्विकही नव्हता. तेव्हा हा वेन राजा बनू शकतो की नाही याबद्दल मोठा वाद झाला, संघर्ष झाला. वेनची आई सुनीताचं म्हणणं असं होतं की राजाचा मुलगा राजा बनणारच, पण लोकसत्ता आणि धर्मसत्तेला वेन राजा नको होता. कारण तो धर्म मानत नव्हता. राजाच्या रूपानं मीच परमेश्वर आहे म्हणून राजाच्या विरोधात बोलणं पाप आहे असं तो सांगायचा. भगवंतानीच राजाला सर्व सत्ता दिलेली आहे असं तो म्हणायचा. स्वतःच्या कर्मामुळं तो ऋषीमुनींच्या शापाला कारणीभूत होऊन मृत्यू पावला. परीक्षित राजा विचारतो, हे गुरुवर्य, सदाचरणी आणि सज्जन अंगच्या पोटी इतका वाईट मुलगा कसा जन्माला आला? तेव्हा शुकमुनी सांगतात, राजन, आपल्या पोटी मुलगा किंवा मुलगी येते त्याचे प्रकार ऐक. शत्रुपुत्र, मागील जन्मी असहाय्य अगतिक व्यक्तीला आपण खूप त्रास दिला असेल तर पुढील जन्मी ती व्यक्ती आपल्या पोटी जन्म घेऊन आपल्याला शत्रू मानून खूप त्रास देते. त्याला शत्रुपुत्र म्हणतात. आपण ज्याची खूप सेवा करतो, ज्याच्यावर खूप उपकार करतो, त्यांना असं वाटतं की याचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. अशी व्यक्ती पुढील जन्मी तुमची सेवा करण्यासाठीच तुमच्या पोटी येते. अशा पुत्राला सेवक पुत्र म्हणतात. जर आपण कोणाचं ऋण फेडलं नाही तर ती व्यक्ती ते ऋण वसूल करायला तुमच्या पोटी येते आणि नुसता खर्च करून उपभोग घेऊन ऋण वसूल करते. अशा पुत्राला ऋणको पुत्र म्हणतात. खरं म्हणजे अत्यंत ज्ञानी जीव जाणतो की अजूनही किती काळ आपल्याला पृथ्वीवर राहिल्यानंतर मोक्ष मिळणार आहे. तेवढाच काळ पृथ्वीवर काढण्यासाठी तो जन्म घेतो. काहीही न करता सर्व बाबतीत तो उदासीन दाखवतो आणि काळ व्यतीत करतो. अशाला उदासीन पुत्र असं म्हणतात. वेनच्या मृत्यूनंतर भगवंतांचा अंश असणाऱ्या अंगराजाचा वंश खंडित होऊ नये म्हणून मृतवेनाच्या मांडीचं मंथन करून एक पुरुष निर्माण झाला. चपट्या नाकाचा, काळा, हातापायाच्या काड्या असलेला हा पुरुष म्हणजे वेनाचं पापच जन्मलं होतं. कारण कमरेखाली पाप असतं. नंतर वेनाच्या बाहूंचं मंथन केलं तेव्हा एक स्त्री आणि पुरुष जन्माला आले. पुरुषाच्या शरीरावर, हातावर गदा, पायावर कमळ चिन्ह होतं. यावरून हा भगवंतांचा अवतार आहे असं समजून त्याचं नाव पृथू ठेवलं. भगवंतांना कधीही न सोडणारी स्त्री म्हणजेच लक्ष्मी पृथूसह जन्मली होती म्हणून तिचं नाव अर्ची ठेवलं. पृथू हा भगवंतांचा 9वा अवतार आहे. पृथूला सिंहासनावर बसवलं तेव्हा सर्व प्रजाजन त्याला भेटायला आले. सर्वांनी प्रार्थना केली, हे राजन, आम्हाला आता उपासमार सहन होत नाही, तेव्हा मरण्यापूर्वी आम्हाला काहीतरी खायला दे, गुरांना चारा दे. पृथूनं चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की धरतीतून धान्य गवत उगवतच नाही. धरतीनं आपला पान्हा चोरून ठेवलेला आहे. अतिशय रागानं पृथू धरतीला शासन करायला धनुष्यबाण घेऊन निघाला. तेव्हा धरती गायीचं रूप घेऊन पळू लागली. तरीही पृथूनं गायीला गाठलंच तेव्हा धरती म्हणते, तुम्हीच मला रसातळातून काढलं
आणि हिरण्याक्षला मारलं. माझं त्यावेळेला तुम्ही रक्षण केलं, मग आता का बरं मला मारता? आणि मला मारल्यावर तुम्ही काय पाण्यावर राहणार आहे? माझ्या आधारानंच राहणार ना. अतिशय संतापानं पृथू म्हणतो, आम्ही कुठं राहायचं ते आमचं आम्ही बघू. माझ्या तपोबलानं मी सर्व प्रजेसह पाण्यावर राहीन. मला तू सांग, तू चारा आणि धान्य का देत नाहीस? तेव्हा धरती सांगते, राजन, यात माझी काही चूक नाही आहे रे. दैत्याने यज्ञासाठी हवी म्हणून सर्व बीज नेली आणि त्यांनी पेरणीच केलेली नाही, तर उगवणार काय? पृथू म्हणतो, ठीक आहे, उपाय काय यावर? आता मी सांगते तसं कर. मी दुधाच्या रूपानं तुला सर्व काही देईन, पण त्यासाठी एक वासरू आण आणि एक दोहन करणारा पाहिजे. आणि पृथूनं धरतीने सांगितल्याप्रमाणे सर्व काही केलं आणि त्याला सर्व काही मिळालं. पृथूचं विशेष असं की त्यांनी कोणालाही भेदभाव केला नाही. सर्वांना हवं ते अन्न त्यांनी मिळवून दिलं. पृथूनं स्वयंभू मनूला वासरू बनवलं आणि हाताचं भांडं करून दोहन करून त्यात चारा, धान्य, औषधी, वनस्पती मिळवल्या. ऋषीने बृहस्पतीला वासरू बनवलं आणि वेदरूपी दूध मिळवलं. देवाने इंद्राला वासरू बनवलं आणि अमृतरूपी दूध मिळवलं. दैत्याने प्रल्हादाला वासरू बनवलं आणि मद्यरूपी दूध मिळवलं. राक्षसांनी मयासुराला वासरू बनवलं आणि अंतर्धान शक्ती मिळवली. विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवलं आणि विषरूपी दूध मिळवलं. गंधर्वांनी विश्वावसूला वासरू बनवलं आणि सौंदर्यरूपी दूध मिळवलं. सगळ्यांनी हवं ते मिळून घेतलं, सर्व संतुष्ट झाले. तेव्हा पृथूनं प्रेमानं धरतीला मुलगी मानलं, म्हणून धरतीला पृथ्वी असं नाव पडलं. पृथ्वीनं राजाला सांगितलं की अरे राजा, माझ्यावरील डोंगरामुळं पाणी स्थिर राहत नाही, वाहून जातं. त्यामुळं पाण्याअभावी धान्य पिकत नाही. तेव्हा तू डोंगर सपाट कर. पृथ्वीच्या सल्ल्यानुसार राजाने अत्यंत कठोर परिश्रमानं डोंगर फोडून धरती समतल केली. पृथूनं लहान मोठी नगरं वसवली, गावे वसवली, वाड्या वसवल्या, घरे बांधली, वृक्ष नद्यांची योग्य काळजी घेतली. आणि त्यानंतर पृथूनं 99 अश्वमेध यज्ञ केले. या यज्ञामध्ये त्यांनी कोणतंही कर्मकांड केलं नाही. खऱ्या अर्थाने ते यज्ञ केले. यज्ञ म्हणजे विद्वान ब्राह्मणांना चारी दिशांना पाठवून लोकांना विद्या दिली, संस्कार दिले, विकास कसा करायचा हे शिकवलं, प्रजाजनांना सुजाण बनवलं, विद्या दिली. 100व्या अश्वमेध यज्ञाचा घोडा साधुवेश घेऊन इंद्राने पळवला. तेव्हा पृथुपुत्र विजिताश्वनं इंद्राला अडवलं आणि घोडा परत आणला. असं 4 वेळा होऊन सुद्धा इंद्र साधू वेशात असल्यामुळं त्याच्याकडून घोडा परत आणला, पण इंद्राला मारायचं टाळलं. पण पृथू इंद्राला मारायला धावला. तेव्हा यज्ञाचे ऋषी म्हणाले, राजन, तू का धावतोस? आम्ही मंत्रानं इंद्राचं यज्ञातच हवन करतो. असं म्हणून ऋषीने मंत्र पठण सुरू केलं. तेव्हा इंद्राचं आसन यज्ञाकडं निघालं. ते पाहून ब्रह्मदेव आले आणि त्यांनी पृथूला यज्ञ थांबवायला सांगितलं आणि म्हणाले, अरे इंद्र आणि तू दोघंही भगवंतांचे अंश आहात. दैवामुळे जे घडणार आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही. तू इंद्राशी वैर सोड. पृथूनं उदार मनानं ब्रह्मदेवाचं म्हणणं ऐकलं आणि यज्ञ त्वरित थांबवला. त्यावेळी स्वतः नारायण इंद्राला घेऊन पृथूच्या यज्ञमंडपात आले. पृथूला त्यांनी सांगितलं, इंद्र तुझ्याशी शत्रुत्व संपवायला आलेला आहे, तू त्याला क्षमा कर. तेव्हा इंद्र नमस्कार करायला लागल्याबरोबर पृथूनं त्याला उठवलं आणि दृढ आलिंगन दिलं. पृथूनं इंद्राला उदार मनानं क्षमा केली आणि शत्रुत्व संपवलं. हे पाहून भगवंत अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी पृथुराजाला काहीही वरदान मागायला सांगितलं. तेव्हा पृथू म्हणाले, भगवंता, तुझं गुणगान सतत कानी पडू दे, यासाठी मला 10,000 कान द्या. लक्ष्मीप्रमाणे मी तुमचा भक्त व्हावा. लक्ष्मीदेवी आपला एक पाय चिपू दे, मी आपला दुसरा पाय चेपेन, पण माझी लक्ष्मीदेवींशी स्पर्धा मात्र नाही. पिता ज्याप्रमाणे आपल्या बालकाचं कल्याण करतो त्याप्रमाणे आपण आमचं कल्याण करावं. भगवंत म्हणाले, तथास्तु. जा, आता तुला वरदान प्राप्त झालेलं आहे.
तुझी माझ्यामध्ये अशीच भक्ती राहील. आता तू उत्तम प्रकारे राज्य कर. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.